राज्यात अतिवृष्टीनं मोठं संकट आलंय असं राऊतांनी म्हटलं तर अमित शहांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी अशी मागणी आता खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे। 50,000 हेक्टरी मदत आवश्यक असल्याचं राऊत म्हणतायत। तर कर्जमाफी करा, ती सर्वात मोठी मदत होईल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला। आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचा असल्याचा टोला देखील आता खासदार संजय राऊतांनी लगावलेला आहे। अतिवृष्टी थांबत नाहीये, हा निसर्गाचा प्रकोप नक्कीच आहे आणि निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परपणे उतरून मदत करायची असते। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री म्हणून देशाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जबाबदारी आहे। 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी कर्जवसुली आहे ती थांबवावी। कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा। सरकारकडे भरपूर पैसे आहेत, निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे, कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत। बहुतेक त्यासाठी त्याने भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला। पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बेहिशोबी आहेत, त्याचा हिशोबच कोणाकडे नाही आहे। हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पीएम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात, हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे। आम्ही जे म्हणतो विरोधी पक्षनेता का हवा आहे तो यासाठी हवा आहे, तो तुम्हाला आरसा दाखवतो। तुम्ही इथे जायला पाहिजे, तुम्ही हे काम केलं पाहिजे, तुम्ही इथे मदत पोहोचवली पाहिजे। जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधी पक्ष पोहोचतो। आम्ही जर तिथे पोहोचलो नसतो त्या महिलेकडे इटकूर गावातल्या, तर हे मिंदे पण पोचले नसते, सरकार पोचलं नसतं, फडणवीस पोचले नसते। जिथे तुम्ही पोचला नाहीत या दुर्गम आणि शोषितांच्या गावामध्ये, गरिबांच्या गावात, महार मांग मातंगांच्या गावात, तिथे आम्ही पोहोचलो म्हणून तुम्हाला जाग आली की इथे जायला पाहिजे। दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय पलटवार केलाय तेही पाहूयात। संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात डिझास्टर वाढलेला आहे। संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त डिझास्टरच्या घटना घडतायत, कारण रोज सकाळी उठून संजय राऊत बडबड करतात। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं डिझास्टर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। गिरीश महाजन पहिल्या दिवसापासून, पाऊस पडत असलेल्या पहिल्या दिवसापासून पूरग्रस्तांसोबत आहेत। ते स्वतः पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांना मदत करतायत। संजय राऊत, तुम्ही एसी मध्ये बसतायत, तुम्ही भांडूपच्या बंगल्याबाहेर जायला तयार नाहीत। एक दिवस 3 तासासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला तर एसी गाडीमध्ये बसून काजू आणि बदाम खातायत आणि तुम्ही कसल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या गप्पा करतायत। तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे डिझास्टर आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।